आपण ज्या परंपरा म्हणतो ना आपल्या, काही आपली बाळमुळं असतात, म्हणजे पूर्वीपासून चालत आलेली असतात. तर मला असं वाटतं की दिवाळीमध्ये आपण जर घरातून बाहेर पडलो आणि फराळाचा जर का सुगंध असा छान दरवळलेला असेल, तर जितकं आपल्याला सणाचं वातावरण वाटतं आणि सण आल्यासारखं वाटतं वर्षानुवर्ष कळायला लागल्यापासून ते जे काही आपण पाहत आलोय, तर मला वाटतं दिवाळी अंकांचं तसं आहे. आज जग पुढे गेलंय, सगळं झालंय, पण तरीही दिवाळी अंक ही गोष्ट इतकी एक्साईट करते. आणि आपल्या मराठी माणसांचं तर मला वाटतं ते कालनिर्णय असू दे किंवा दिवाळी अंक असू देत, लहानपणीच्या आमची चांदोबाची पुस्तकं असू देत, ही ही मला ना बेसलाईन वाटते. आपल्या मराठी संस्कृतीची कुठेतरी आपण धरून ठेवलेली सांस्कृतिक ओळख जपलेली ही गोष्ट वाटते मला, ही मासिकं. त्यामुळे ही मासिकं दिवाळीमध्ये जितका फराळ महत्वाचा वाटतो, जितका कंदील महत्वाचा वाटतो, तितकंच दिवाळीचं मासिक ते घरी आलं की छान वाटतं. त्या मासिकातल्या गोष्टी बघायला छान वाटतात. यावर्षी काय बाबा नवीन आहे, कोण आहे त्याच्यामध्ये, कोणाची मुलाखती दिल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी खूप एक्साईट करणाऱ्या असतात. आणि माझं अजूनही त्या मासिकांची म्हणून जवळच नातं आहे. लहानपणी तिथे कोण असणार आहे किंवा अरे आपल्या आवडती कुठली तरी कलाकार, तिचा फोटो आहे का त्याच्यावर पासून आज स्वतःचा फोटो त्यावर बघणं, ही माझ्यासाठी खूपच मोलाची गोष्ट वाटते मला.